कौसडी शिवारात पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान। तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्यासाठी शेतकऱ्यांकडून तहसीलदारांकडे निवेदन। जिंतूर तालुक्यातील मौजे कौसडी शिवारात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या संदर्भात समस्त गावकरी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय जिंतूर येथे तहसीलदारांना निवेदन देऊन तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली। दिनांक 14 ऑगस्ट रोजी कौसडी व परिसरात अतिमुसळधार पाऊस झाला। तसेच 15 ऑगस्ट रोजीही पावसाचे प्रमाण काहीसे वाढले। या पावसामुळे शेतात गुडघाभर पाणी साचून सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली। शेतकऱ्यांची खते, औषधे व कर्ज काढून केलेल्या शेतीच्या मेहनतीवर पावसाने पाणी फिरल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात तहसीलदारांनी तात्काळ तलाट्यांना आदेश देऊन सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनाची प्रत तालुका कृषी अधिकारी जिंतूर यांनाही देण्यात आले आहे। दिलेल्या निवेदनावर राजेभाऊ जीवने, भागवत सूर्यवंशी, संजय शिंदे, अशोक शिंपले, गजानन शिंपले, रामकिशन शिंपले, शेख बाबा, शिवाजी सांगुळे, संजय सांगुळे, विष्णू सांगुळे, माधवराव ढवळे, मधुकर शिंपले, दिगंबर शिंपले, बापूराव शिंपले यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील शेतकरी आज दिनांक 18 रोजी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। कौसडी शिवारामध्ये मुसळधार पाऊस पडल्याने सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तसेच कापूस आणि तूर या पिकांचे देखील काही प्रमाणात नुकसान झालेले आहे। तर प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून काहीतरी आर्थिक मदत जाहीर करावी या मागणीसाठी आज रोजी कौसडीतील शेतकरी यांनी तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहे। तर त्याबाबत आपण थोडक्यात त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊया। नाव काय सर तुमचं? संजय नारायण शिंदे। बरं, कोणत्या पद्धतीने गुरुवारी झालेल्या पावसामुळे नुकसान झाले? 14 व 15 तारखेला अचानक अतिवृष्टी झाल्यामुळे वडे व नाल्यांना मोठा पूर आल्यामुळे एका रात्रामध्येच शेतकऱ्यांचे कौसडी तसेच मंगरूळ शिवारातले बी दोन्ही बी गावातील शेतकऱ्याचे सोयाबीन, कापूस, तूर यांचे 100% नुकसान झालेले। कारण ओढ्याचा पूर गेल्यामुळे शेतकऱ्यांचं नवत्याचं होतं झालेलं आहे। त्यामुळे शासनानं ताबडतोब पंचनाम्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची हे करावी। बरं, आता तुम्ही तहसीलदार साहेब यांना भेट घेतली यांची आणि एक निवेदन दिले, पर तहसीलदार साहेबांनी काय म्हणजे तुमच्या ज्या मागण्या आहेत ते कशा पद्धतीने पूर्ण करण्याचा आदेश दिले? तहसीलदार साहेबांना आम्हाला आता आम्ही त्यांना जे निवेदन दिलं तर त्यांना म्हणले आम्ही 1 ते 2 दिवसामध्ये आम्ही आज आदेश काढणार आहेत। कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांना पंचनामे करण्यासाठी लवकरात लवकर पाठवून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। तुमचं नाव काय? बापूराव नारायण। बरं, तुम्ही जिंतूरला कशासाठी आले? हेच सरकारनं काहीतरी तात्काळ मदत द्यावी। बरं, तुमचं किती एकर सोयाबीन पाण्याखाली गेलेले? 4.25 एकर। तुमची कशी हेक्टरी कशी मागणी आहे? काय नाही, ते देतील त्याच्या अनुसार चालू लागेल ना आपल्याला। अच्छा, तरी पण तुम्हाला हेक्टरी किती उत्पन्न होतं? हेक्टरी बकळ होत होतं, पण तेवढी 100% देणार नाहीत ना। 50% दिली ते ठीक। मोठ्या प्रमाणात पाऊस झाले तुमच्या कौसडी शिवारात? अतिवृष्टी झाली। अच्छा, दुपारी मध्यरात्री अति मुसळधार पावसामुळे कौसडी शिवारात 100% नुकसान झाली। त्यामुळे शासनाने पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आहे। कोणते कोणते पिकांचे नुकसान झाले? सोयाबीन, तूर, कापूस, मूग, उडीद काहीच राहिलं नाही शेतामध्ये। बरं, आता सध्या स्थितीला पाणी साचलेलं आहे का तुमच्या शेतात? हा, भरपूर पाणी साचलेलं आहे। बरं, आता तुम्ही तहसीलदार साहेब आणि तालुका कृषी अधिकारी यांना भेटले, निवेदन दिले, त्यांनी काय मागणी म्हणजे तुम्ही जे मागण्या केले ते काय म्हणले तुम्हाला? ते म्हणले काढू, पंचनामे करू म्हणले 2-3 दिवसात। ते आदेश नाही आले त्याला। पंचनामे म्हणले तर ते काय म्हणले सरसकट साठी? सरसकट साठी नाही म्हणले, ज्याचे नुकसान झाले त्याला भरपाई देऊ म्हणले, पंचनामे करू त्याची। काय सोयाबीन आमचं नुकसान झालेलं आहे, गुडघ्या इतकं पाणी गेले त्याच्यासाठी निवेदन द्यासाठी आलो तहसीलदार साहेबाकडे। काय म्हणले तहसीलदार? करू म्हणले, काहीतरी वडे नाडेत गेलेले त्याचं पंचनामा करून सांगू म्हणले। बरं, कोणत्या कोणत्या पिकाचे नुकसान झाले? काय सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर काहीच राहिलं नाही।
हे होते कौसडी येथील शेतकरी. कौसडी शिवारामध्ये मोठ्या प्रमाणात गुरुवारी दिनांक 14 ऑगस्ट रोजी गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामध्ये शेतकऱ्यांचे सगळेच पीक वाहून गेलेले आहेत आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकरी चोही बाजूने एक अडचणीत सापडलेला आहे. तर या पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या मागणीसाठी आज रोजी या शेतकऱ्यांनी तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिलेले आहेत.